नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा रंगोली गुरु या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजची रांगोळी मी घेऊन आली आहे दसरा स्पेशल म्हणजे विजयादशमी स्पेशल रांगोळी. यामध्ये मी आपट्याचं पान काढणार आहे, झेंडूची फुलं, सरस्वती यंत्र, लक्ष्मीची पावलं, हळदी कुंकू असे सगळे जे शुभचिन्ह आहेत त्यांचा वापर करून मी रांगोळी काढायचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच आपण दसरा सण का साजरा करतो किंवा मग आपण आपट्याच्या पानांचं महत्त्व काय आहे, सरस्वती पूजन करतो आदल्या दिवशी नवमीला, तर हे सर्व का करतो ह्याची पण थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही पाहू शकता मी आपट्याचं पान काढून घेते. अगदी सोप्या पद्धतीनं काढायचा प्रयत्न करते रांगोळी, जेणेकरून ज्यांना रांगोळी येत नाही त्यांनी पण हा ट्युटोरियल बघून त्यांना रांगोळी काढता यावी असा माझा नेहमीच प्रयत्न असतो. तर शारदीय नवरात्र म्हणजे आपलं नवरात्र संपतं. ते संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण दसऱ्याचा सण साजरा करतो आणि याच दसऱ्याला आपण विजयादशमी असं सुद्धा म्हणतो. आपले जे 3.5 मुहूर्त आहेत त्या 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त हा दसऱ्याचा दिवस म्हणून आपण मानतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विजयादशमीला खूप विशेष महत्त्व आहे. जसं तुम्हाला माहितीच असते, श्रीरामाने याच दिवशी रावणाचा वध केला होता आणि त्यामुळे आपण दसऱ्याच्या दिवशी अशी प्रथा आहे, रावण दहनही केलं जातं या दिवशी. दसऱ्याच्या दिवशी दहन, ज्ञान आणि भक्ती यांची पूजा केली अशी मान्यता आहे. त्यांचं प्रतीक म्हणून आपण सोनं म्हणजेच आपट्याची पानं, ज्ञान यासाठी पाटी, पेन, पुस्तक, सरस्वती देवीची आराधना होते यामध्ये. आणि आपल्याला ज्या महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी, तसेच काही आपले जे शस्त्र, लॅपटॉप वगैरे जे आपण यूज करतो डे टू डे, आपलं जे काम असतं त्यावरती, त्यासाठी आपण त्या सर्वांची पूजा करतो. सरस्वती यंत्रासाठी मी ठिपके काढून घेते आहे. त्यासाठी 6 ते 2 एका बाजूला आणि वरच्या बाजूला 7 ते 6 आणि खाली 7 ते 2 अशा ठिपके काढून घेतल्या. तुम्ही पाहू शकता अगदी सोपी आणि ठिपक्यांपासून मी सरस्वती यंत्र काढायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, आपट्याची पानं आपण सोनं म्हणून का देतो एकमेकांना जेव्हा आपण विजयादशमी किंवा दसरा साजरा करतो? तर यामागे जी मला माहिती आहे, पौराणिक गोष्ट अशी आहे की जो आपले श्रीराम यांचे जे पूर्वज आहे, रघुराजा, त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांच्याशी निगडीत ही गोष्ट आहे. तर रघुराजाचं कुळ जे इक्ष्वाकू कुळ आहे, त्या कुळामध्ये रघुराजांनी जन्म घेतला. पण रघुराजांची इतकी महती होती की त्यांच्या इक्ष्वाकू कुळालाच आपण आता रघुकुळ असं म्हणतो. त्यांच्या नावावरनं त्यांच्या कुळाची महती आपल्याला कळते. तर आपण आपट्याची पानं का वाहतो यामागे अशी आख्यायिका आहे. पैठणला देवदत्त नावाचे एक पुजारी होते मंदिरामधले आणि त्यांचा मुलगा होता कौत्स नावाचा. आणि तो मुलगा त्यांचा वरतंतू ऋषींकडे वेदाभ्यास करण्यासाठी तो राहायला होता. आणि त्यांची जेव्हा पूर्ण वेदाभ्यास पूर्ण झाला तेव्हा कौत्स त्यांच्या शिष्याने त्यांना विचारलं की मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची, तर तुम्हाला काय हवे? पण वरतंतू ऋषींनी त्याला सांगितलं की मला काहीही नको आहे. पण कौत्स विद्यार्थ्याची खूप इच्छा होती त्यांच्या शिष्याची की त्याला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची. तर मग सतत तो विचारत राहायचा. मग शेवटी कंटाळा येऊन वरतंतू ऋषींनी त्याला म्हणाले की मी तर तुला 14 विद्या शिकवल्या आहेत, तर मग तू मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा दक्षिणा म्हणून दे. त्यांना वाटलं की आपण अशी आवाजावी मागणी केल्यानंतर कौत्स हा नाद सोडून देईल. पण कौत्स हा खूपच हुशार होता. मग त्याने विचार केला आपण कुठून आणणार या मुद्रा. मग त्याला माहिती होतं की आपला जो रघुराजा आहे रघुकुळातला, तो खूप दानशूर आहे. तो त्यांच्याकडे गेला आणि मग ते गेल्यानंतर त्यांना प्रार्थना केली की असं सगळं सांगितलं. मग रघुराजा ॲक्च्युली तेव्हा त्यांनी वानप्रस्थाश्रम ग्रहण केला होता. त्यांनी सगळी स्वतःची संपत्ती सगळ्यांना दान करून ते स्वतः एक झोपडीत राहायचे, मातीच्या भांड्यात वगैरे खायचे. पण जेव्हा हे त्यांना कळालं की या मुलाला हवं आहे मदत, त्यांनी इंद्रदेवतेला युद्धाचं आवाहन केलं. पण इंद्रदेवांनी कुबेर देवतेला सांगितलं की रघुराजाला जे सुवर्णमुद्रा हव्यात त्या तुम्ही देऊन टाका म्हणून. मग नंतर कुबेर देवता, धनाची देवता, त्यांनी बऱ्यापैकी सुवर्णमुद्रा रघुराजाला दिल्या. त्यापैकी 14 कोटी सुवर्णमुद्रा कौत्स शिष्याला दिल्या. आणि मग त्यांनी जास्तीच्या घेण्यास जेव्हा नाही म्हणाला, तेव्हा बाकीच्या उरलेल्या ज्या सगळ्या मुद्रा होत्या त्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडाच्या तिथे ठेवण्यात आलं गावाबाहेर. आणि मग ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं. तेव्हापासनं त्या दिवशी दसऱ्याचा दिवस होता आणि तेव्हापासनं दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटायचं मान आहे. आणि आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ते ठेवल्यामुळे आपण त्या दिवशी शमीची पानं आणि आपट्याची पानं आपण एकमेकांना देतो आणि सोनं लुटतो. रांगोळी काढून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपट्याच्या पानावरती सरस्वती यंत्र काढलं आहे.
झेंडूच्या फुलांनी रांगोळीला बॉर्डर काढलेली आहे आणि हळदी कुंकू आणि अक्षत वाहिलेली आहे आणि दिवे लावून लक्ष्मीचे पावलं काढून रांगोळीला थोडी सजावट केलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवीन रांगोळ्या पाहता येतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.